आता एक महत्त्वाची बातमी. ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचा खूप मोठा आधार असतो मंडळी. मात्र धाराशिव जिल्ह्यात एसटीची जी काही दुरावस्था झाली आहे ना, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं अशी स्थिती आहे. कारण मोडक्या बस रस्त्यावर धावत असल्यानं प्रवाशांच्या अक्षरशः जीवाशी खेळ सुरू आहे. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यातील एसटी पुन्हा एकदा चर्चेत आले. पाहुयात याच एसटी बसच्या दुरावस्थेबद्दल आमचा खास रिपोर्ट. ना दाराचा पत्ता ना खिडकीची व्यवस्था, खिडक्यांमधल्या काचा गायब आणि दरवाजा लावण्यासाठी बांधलेली दोरी ही परिस्थिती आहे एसटीच्या बसची. एकीकडे प्रवाशांचे हाल तर दुसरीकडे स्टेअरिंग आणि ब्रेकची ही भयावह अवस्था. या अशा एसटी मधून प्रवाशांना जीव धोक्यात घालून कसाबसा प्रवास करावा लागतोय. धाराशिव जिल्ह्यात 6 आगारात जवळपास अशीच अवस्था पाहायला मिळते. या सर्व मोडकळीस आलेल्या बसेसचं रुपडं कधी पालटणार हाच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. सिटी निघाली तर आणखीन काचा फुटलेला त्रास होतो. कोणाचा मन केला आम्हाला गाडी आदळती का? हो, गाडी आदळती ना. गाडी आदळल्यापासून मन केला त्रास होतो. 11:30 बसने बसले इथं आता 1 वाजते पण बस नाही. वेळेवर बस येत नाही. डेपमेंजरचा आदेश आणि AWS-KB जगदळे यांच्या दोघांच्या आदेशानंच आम्ही गाड्या बाहेर काढतो. की जे पेंडिंग गाडी आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या दोघांनाच विचारावं लागतं की सर ही गाडी पेंडिंग आहे, शालेय फेरी राहिली. त्यावेळेस ते सांगतात की शालेय फेरी गाडी वापरा आणि ह्यांच्या सांगण्यावरून आम्ही गाड्या बाहेर दिल्या. शासन आणि प्रशासनानं लक्ष दिलं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी एसटीकडे वळतील. त्यामुळे महामंडळाचं उत्पन्नही वाढेल आणि प्रवाशांना सुविधा मिळायला सुद्धा मदत होईल. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.